सकाळी रामचंद्र उठले म्हणजे मातु पितु गुरु नावई मात, आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. अशी कालक्रमणा. एकदा अनेक वेळा यज्ञाचं आयोजन विश्वामित्रजींनी केलं. गांधीतणे म्हण चिंता व्यापी, पण यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. मनात आलं अयोध्येत प्रभूचा अवतार झालेला आहे, प्रभू अवतरे हरणमयी भारा. आणि मग विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले. बहुविधि करत मनोरथ चाहत लागी नहीं पार, करी मच्चण शरयु जल अये भूप दरबार सियावर रामचंद्र. शरयू मध्ये स्नान केलं. विश्वामित्र दरबारात येतात तर राजा दशरथानं पूजन केलं. दशरथ राजाला आलिंगन विश्वामित्राने दिलं आणि दशरथ राजाचं रडणं सुरू झालं. का रडता राजे? काही वाईट घडलं? नाही बाबा, आनंदानं रडतो. का? माझ्यासारखा पापी ब्रह्मांडात नाही. आंधळ्या मायबापाचं एकुलतं एक लेकरू या पाप्यानं मारलंय, श्रावण नावाचं. पण आज उत्तर मिळालं बाबा, मेरे जैसा पापी नहीं लेकिन जवाब मिल गया, मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है. हे उत्तर आहे. न बोलावता महात्मा आपल्या दारी आला, समजायचं आपल्या पूर्वजांची पुण्याही फळाला. पुण्य फळले बहुता दिवसा भागे झालो सनमोग तो कैसा संत आज दिसली माझी पुढे कोंदाटली पुढे पूजा केली, भोजन झालं, विश्रांती झाली. आणि मग राजे दशरथ अति नम्रतेनं विचारतात, केही कारण आगमन तुम्हारा? कसं येणं केलं तर बाबा? असुर समूह सता वै मोही मै जाचन आय नृपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. राम? सोच समज करतो मंगो बाबा. चौथे पण पायू सुतचारी, म्हातारपणात लेकर झाले 4, त्यातला थोरला राम मागता. धेनुधाम भूमिधन प्राण यापैकी काही मागा. नाही, राम पाहिजे. दुसरं काही मागा, राम पाहिजे. मी राम नाही देणार बाबा, नाही देणार. आधीच रागीट आहे बाबा. विश्वामित्र ताडकन उठला बाबा. ताडकन उठला, कमंडल उचलला, वाघाचा बगड्यात दाबलं, खडा उठाल्या पायात, धाड ताड 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 4-5 पायऱ्या उतरला आणि बाबा थांबला. टोमॅटो सारखे डोळे विश्वामित्राचे. पाहिलं लटलट कापत होता दशरथ राजा. पाहतो काय राजा? विनमुख निघालो, विनमुख गेली सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला तसा कळत नसेल, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरला बाबा. लटलट लटलट कापू लागले वशिष्ठ. काय केलं दशरथा? अरे आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही रे भाऊ. ते म्हणाल या साधूनं सांगून ठेवलं असेल, या साधूचं पावती बुक फाडायचं नाही. ते माझ्यावर बिघडेल बाबा. जा, रामच काय सोबत लक्ष्मण दे. पडत आला राजा दशरथ. अंगणात पोहोचलेल्या विश्वामित्राचे धरले पाय. नाही बाबा, नाही नाही नाही, जाऊ नका बाबा, नाही, विनमुख नाही जायचं बाबा. 2 मुलं देतो पण तसं जाऊ नका. आता का? 1-2 मिनिट शांतता ठेवा. ही यंत्रणा थोडासा क्लिष्ट विषय आहे, पण यंत्रणा कशी असावी? 2 मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे. राजाचा अधिकार कार्यकारी मंडळावर आणि राजावर अधिकार नियामक मंडळाचा. नियामक मंडळातही 8च सदस्य होते. अयोध्येतलं सांगतो, कार्यकारी मंडळाचे 8च सदस्य आहे. अष्टप्रधान मंडळ. एक छत्रपती शिवरायांना जिजामातेनं शिकवलं, अष्टप्रधान. कार्यकारी मंडळात 8. हिशोब करायचा तुम्हाला. दृष्टी,
जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य बरे का. यांच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवणारं एक मंडळ त्याचं नाव असते नियामक. त्या नियामक मंडळातल्या सदस्याचं राजाला ऐकावं लागतं. आणि त्या नियामक मंडळात 8ही साधूच होते, त्यागी संत होते. का? राजावर अधिकार गाजवायचा आहे. आपलं पोरग लावलं साहेबाने कामाला, मग साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं एकही मिंध नव्हतं. 8ही लंगोट्या. ही यंत्रणा लक्षात घ्या. लंगोट्या नावं सांगतो: कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. हे 8 ऋषी नियामक मंडळाचे सदस्य. ते सांगितले 8 कार्यकारी मंडळाचे. 2 मंडळाच्या मध्ये राजाचा अधिकार कार्यकारी मंडळावर, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा. आणि नियामक मंडळाचे सदस्य वसिष्ठ आहे. राम देणार नाही म्हणणारा राजा, अरे लक्ष्मण दे सोबत, जा दोघही दे, पळत आला. का? आदेश कार्यकारी मंडळावर अधिकार गाजवणाऱ्या राजावर नियामक मंडळाचा आदेश असल्यामुळे वसिष्ठाचा. पळत आले. 2 मुलं न्या. ही यंत्रणा. राम देणार नाही म्हणणारा आता 2 मुलं द्या, कारण नियामक मंडळातून ऑर्डर आली. आत्ता बापाला लेकर द्यावी लागली. ही यंत्रणा आहे. आणि मग तयारी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो बरं का, काळजी करू नका. मग तयारी, मजा आहे. तयारी सुरू झाली. राम लक्ष्मण 15 वर्षाचे आहे. रडारड सुरू झाली. रडारड का? अरे 15 वर्षाचे राजपुत्र हे काय पुण्याच्या सारसबागेत चालले का फिरायला? राक्षस मारायला चालले. आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का लेकराच्या? म्हणून भरत शत्रुघ्न रडतोय. दशरथजीचे डोळे भरून आले. सुमित्रा रडते, कैकेयी रडते, वसिष्ठ गैवरले. फक्त एकच रडत नाही, तिचं नाव कौसल्या. आता हा चिंतनाचाच विषय आहे. कौसल्या जिचा राम चालला आणि तिने रडत नाही का? तिला भविष्य आठवलं. माझ्या लेकराच्या लहानपणी एक साधू आलता. त्या साधूनं सांगितलं होतं, आईसाहेब 15 वर्षाचा होईल, एक महात्मा घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुम्हाला आणून देईल तो महात्मा, म्हणजे माझा राम लग्नाला चालला. आता खरं बोला मावल्यांनो, मुलगा नवरदेव झाल्यावर मम्मी रडते का? खरं सांगा. म्हणून कौसल्या प्रसन्न आहे, बाकीच्या रडतात. हे बारकावे लक्षात घ्या. आता तयारी झाली. हात रामचंद्राचा दशरथजीनं धरला आणि हातात दिला विश्वामित्राच्या. श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र जाओ. सरयू पार झाली. राम लक्ष्मणाला घेऊन निघाले विश्वामित्र. विश्वामित्राचं
कसं केलं. वो तौर तौर के आ रहे ना काटे का रास्ते से, कौन से ऋषिमुनियों को खाया, मार डालो इसे. रामचंद्र बोले हम रघुकुल के बाबा महिलाओं पर हथियार नहीं उठाते, रघुकुल का धर्म है. अरे वो अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा, तुम्ही महिलाओं पर हथियार नाही उठाते. 2-3 वर्षापूर्वी आपण टीव्हीला पाहिलं, एका बैमानाने एका महिलेचे 36 तुकडे केले. हा जगाचा बाप नियम सांगतो, मर जाएंगे तुम्ही महिलाओं पर हथियार नहीं उठाते. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना, हथियार नहीं उठाना रघुकुल का नियम है. हाँ बाबा, लेकिन पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का नियम है ना. हाँ, तो तुम्हारे पिता विश्वामित्र क्या बोले, तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे कि जाओ आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो. तो ठीक है, तैयार हो गए. रुके रहो, जल्दबाजी करो राजा. एका बाणात मारली. बला दोन्ही शक्ती प्रदान विश्वामित्राने केल्या. रात्र संपली, प्रातः काय स्नानादी कर्म आटपलं. गुरुदेव, यज्ञाचा प्रारंभ करा, आम्ही दोन्ही भाऊ रक्षणात तयार आहे. यज्ञाला सुरुवात झाली. पवित्र धूर आकाशात निघाला. नेहमीचे राक्षस स्वभाव मारीचे अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर आ रहे थे. भगवान रामचंद्र देखा, अग्नि बाणानं सुभाव मारला आणि बिना टोकाच्या बाणानं मारीची 400 कोस समुद्राच्या काठाला जाऊन पडला. यज्ञ पूर्णत्वास गेला. आता बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम होता. एका दिवसाचा नव्हता. सोयीनं राजे यायचे, उचलून बघायच्या हालत नव्हता. एक दिवस रावणही आला होता. रावणानं उचलून पाहला, छातीवर घेऊन पडला वगैरे. पण विश्वामित्राला प्रश्न पडला, आपला यज्ञ पूर्ण झाला, पण जर रामाला लक्ष्मणाला म्हणावं चला धनुष्य उचलायला, तर हे राजाचे पोरं कायद्यावर बोट ठेवतील. ते म्हणतील आमच्या पप्पानं यज्ञासाठी पाठवलं, काय लग्नासाठी पाठवलं का? खरं आहे ना. तुम्ही जर आळंदीहून 25 विद्यार्थी आणले, हरिपाठ बरं का पोरं, कीर्तनात टाळ घेऊन उभे राहणे, 3 दिवस व्यवस्थित झालं, आणि 4थ्या दिवशी एका श्रीमंतानं डोकं चालवलं, का रे इथं दिवसभर पोरं मोकळीच असतात ना आळंदीचे. हो, मग माझ्या मुलाचं लग्न आहे उद्या वरातीत ज्ञानबा तुकाराम, आणि जर तुम्ही म्हटलं चला वरात, ते काय म्हणणार आहे, शाबास 12 महाराज, तुम्ही तर म्हणे कीर्तनाला उभे राहा आणि इथं नवरदेवा पुढे डॅन्स. तसं रामचंद्र कायदा सांगाल. ते म्हणाल मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा है बाबा, हम नहीं आ सकते. उन शब्द बदलवून वापरला. श्रीराम जे मेरा तो यज्ञ पूरा हुआ. एक लक्षात ठेवा, एक 2-4 मिनिट बाजूला जातो मी, सांगतोच. राम आणि लक्ष्मण हे जनकाचे निमंत्रित पाहुणे नाही, हे बारकावा लक्षात घ्या. निमंत्रित पाहुणे नाही, निमंत्रण दोघालाही नाही. मग हबप विश्वामित्र महाराज सोबत गेले.
आता नाही का बुवा लोक, मौजपुरीचा सप्ताह संपला की बाजी उमरत, या सप्त्यातून त्या सप्त्यात. तसं हा यज्ञ पूर्ण झाला तर हबप विश्वामित्र बाबा दोघाला घेऊन गेले. निमंत्रण नाही दोघालाही. तुम्हाला एक नवल वाटेल बरं का, हे नीट ऐका. निमंत्रण जनक राजाचं दशरथालाही नाही. अरे मिथिला आणि अयोध्या शेजारी आहे, शेजार धर्म म्हणून वैरी असू द्या वैरी तरी निमंत्रण देतो का नाही? सामान्य माणूस मुलीचं लग्न असलं म्हणजे निमंत्रण देतो ना, वैर असलं. अरे 25 वर्ष झाले शेजारच्या पाटला सोबत ह्या पाटील बोलत नाही, 25 वर्षापासून. पण याच्या मुलीचं लग्न, पत्रिका घेऊन जायची आहे. पहिल्यांदा पाहून घेतो. पाटील सकाळी जालन्याला गेला, दिवसभर पाटील येत नाही, मग हे 10 वाजता पत्रिका घेऊन जातं. पाटलीन चकित होते की हे 25 वर्षे शेजारी असून आमच्या दारात आलं नाही, कसं आलं? पाटलीन आली दारात. पाटील आहे का घरी? याचा नाटक. याला माहित आहे पाटील सकाळी जालन्यात गेलं. पाटलीनच आली. या ना चहा घ्या ना. आता चहा घ्यायला वेळ आहे का पाटलीनबाई? एकटाच आहो, सगळ्या तालुक्यात पत्रिका वाटायची आहे. हे पत्रिका माझ्या मुलीच्या लग्नाची. पाटलांना म्हणावं स्वतः पाटील पत्रिका घेऊन आल तर बरं का लग्नाला या. मी का सांगतो, सामान्य माणूस सुद्धा मुलीच्या लग्नाची पत्रिका वैरी असला तरी शेजारी घेऊन जातो. मग जनक राजासारखा विद्वान दशरथ राजाला निमंत्रण का देत नाही? हा मोठा चिंतनाचा विषय आहे. याकरता 4 मिनिट घेतोच. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. याच्यात भूतकाळात अशी घटना घडली होती. राजे जनक बंधू कुशकेतू घोड्यावरती स्वार होऊन शिकार करण्यासाठी मिथिला नगरीची हद्द जंगल संपला. कधी अयोध्येचा सुरू झाला लक्षात आलं नाही. अयोध्या आता 2-4 किलोमीटर राहिली होती. घनदाट जंगल होता. त्या जंगलात कपिला गाय चरत होती. राजा दशरथाला वाटलं हे, राजा जनकाला वाटलं हे डुकर आहे, म्हणून घोड्याहून बाण सुटला. तो गायीला लागला, गाय मरून पडली. तोपर्यंत जनकाचा घोडा आला. पाहिलं तर गायीची हत्या उडीत टाकली आणि माय मेल्यावर मुलगा रडतो तसा गायीजवळ जनक राजे रडू लागले. बंधू कुशकेतू म्हणतात, दादा रडू नका, इथून 2-4 किलोमीटर अयोध्या आहे. अयोध्येचा राजा दशरथ पुण्यवान आहे. आपण दोघंही भाऊ पाया पडू, त्यांना विनंती करू, हे एक मेलेली गाय जिवंत करायला लावू आणि मग गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळेल. म्हणून सकाळची वेळ आहे. राजा जनकाने सेवक पाठवले. 2 सेवक बाजार चौकातून राजे दशरथ गुरु वसिष्ठासोबत पूजेला चालले होते मंदिरात. हातात ताट होतं पूजेचं तांब्या पाण्याचा. गुरु वसिष्ठ आणि दशरथजी बाजार चौकातून जात होते तर सामोरून हे 2 सेवक आले. त्यांनी नमस्कार केला. प्रणाम प्रणाम भाई, कहा के हो? मिथिलापति जनक जी के सेवक, खुशी की बात. जनक महाराज आपके जंगल में आ चुके और खुशी की बात. लेकिन क्या? महाराज जनक जी के हाथों अयोध्या के जंगल में गैया मारी गई. ताटही पडलं पूजेचं, तांब्याही पडला दशरथ राजाच्या हातून. एवढ्या गोहत्येचा धक्का बसायचा पूर्वीच्या राजांना. बहुत बुरी घटना हुई. करके तो बुलाया महाराज गैया जिंदी करने के लिए. दशरथ जी बोले, इस समय मैं गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूं तो मैं नहीं आ सकता, लेकिन नाराज मत होना, मैं गैया जिंदी करने की व्यवस्था करता हूं. काय यंत्रणा असेल? मेली गाय जिवंत करण्याची व्यवस्था. काय अवस्था आहे व्यवस्था. झाडू आला दशरथ राजाने. अरे ओ भाई, बाजार चौक झाडत होता तो, त्यानं झाडू टाकला. बाराय महाराज तिथूनच हात जोडले. जी अन्नदाता, ही मर्यादा पहा पूर्ण रामायणात. मालकानं गड्याला कसे हाक मारावी आणि गड्यानंही मालकाचा कसा आदर ठेवा. स्वर्गात गेले म्हणजे इंद्र उठून उभा राहतो, आसनावर बसवतो. एवढं वजन दशरथ राजाचं स्वर्गात आहे. तो राजा दशरथ झाडूवाल्याला हाक मारताना, अरे ओ भाई, झाडता झाडता झाडू टाकला, खाली हात जोडले. जी अन्नदाता, माहित आता गड्याला महाद्या, मग तो महाद्या दम काढणं येतो ना. महाद्या 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 का बैरा का मी हे नाथ.
पलटच आला, जी अन्नदाता। अरे अपने अयोध्या के जंगल में महाराज जनक जी के हाथों गैया मारी गई, तो एक काम करना, बाजार रास्ता बाद में साफ कर, कमंडल में शरीर का जल भर लेके जाओ और गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो। आता जनकाचे सेवक तर बघू लागले, दशरथाचा झाडूवाला मेली गाय जिवंत करते, नाही कसं म्हणावं? आता मोदी साहेब ज्यांना पाठवते तुमची ताकद आहे का नाही म्हणायची? आणि ते फुपाट्यानं माकलं होतं, फाटक्या कपड्याचं, केस विस्कटलेलं, कमंडलूत पाणी भरलं शरीर, यांच्यासोबत जनक जी रडत होते गायीजवळ। आ गए क्या दशरथ जी? नहीं। तो गैया जिंदी नहीं होगी? होगी। दशरथ जी ने तो जिंदी कैसी होगी? सफाई कामगार को भेजा। जनक जी, दशरथ का झाड़ू वाला गैया जिंदी करेगा मरी हुई? कोणे बोला? ते आलं ना कमंडलू आलं, फाटक्या कपड्याचं, खुपाट्यानं माखलेलं, केस विस्कटलेलं, त्याने कमंडलू सहितच नमस्कार केला जनकाला। अच्छा, आपको भेजा है गैया जिंदी करने के लिए? जी सरकार। करो प्रयोग। तो रडू लागला। क्यों रोते हो? मेरी क्या ताकत है सरकार गैया जिंदी करने की, लेकिन मेरा विश्वास है जिस भंडार का मैंने अनाज खाया, जिन्होंने मुझे छोटे का बड़ा किया, बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, मेरा सरकार, मेरा अन्नदाता, मेरा राजा, मेरा महाराज दशरथ मान वचन कर्म से निष्पाप है। गो माते जल्दी उठ जा, असा मालकाचा संकल्प सोडला, पाणी टाकलं गायीवर की ताडकन उठली गाय। आता जनक राजाच्या डोळ्याला धारा लागल्या। ही भूतकाळातली घटना आज बंधू कुशकेतू आठवण करून देतात। दादा, बाकीच्यांना साधे 15 पैशाचे पोस्ट कार्ड पाठवा, पण दशरथ जिला खास निमंत्रण अरे सभी को निमंत्रण दूंगा, कुशकेतु दशरथ जी को नहीं दूंगा। क्यों भैया? उस समय गैया जिंदी, अरे उस समय गैया जिंदी करने के लिए वो पूजा करने मंदिर जा रहे तो सफाई कामगार को भेजा था। आज भी मैं बेटी के विवाह का निमंत्रण दूंगा और दशरथ जी जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए और दूसरे झाड़ू वाले को भेज दिया, तो मैं सीता का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता। दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं। इथून वाढले आपले 5 मिनिट। म्हणून निमंत्रण हे हा बाप विश्वामित्रजी सोबत गेले, दोन्ही मुलं निमंत्रित नव्हते। मेरा तो यज्ञ पूरा हुआ है राघव, लेकिन जनक जी के यहां बहुत दिनों से धनुर्यज्ञ शब्द वापर, धनुर्यज्ञ क्या गुरुदेव? हाँ, तो चलो यज्ञ के लिए मैंने अवतार लिया है, उसको भी पूरा करे म्हणून तयार झाले।
धनुष्य यज्ञ रघुकुल नाता हर्षले मुनिवरे के साता जात असताना आश्रम एक देख मगमा एक सुंदर आश्रम बघितला. त्या आश्रमात वास्तव्याला कोण नाही. दगड दारात दिसल्यावर रामचंद्र प्रभूंनी आश्रमाच्या पुढेच गुरुदेव एवढा सुंदर आश्रम आहे. हा मग वास्तव्याला कोण नाही आणि दगड दरवाजात. दगड नाही रामा, ते गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. काय झालं? दगड झाली. कशानं? शापानं. कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. मग सांगा ना. सांगा पण 4 वाजलेले आहे. तरी सांगाच. बरं सांगतोच. आश्रमापुढे 3 जण राम लक्ष्मण आणि विश्वामित्र. विश्वामित्र म्हणाले रामा ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं माझी अहिल्या मी त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. हे जाहीर झालं. सगळे पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. आपल्या आपल्या वाहनावरती बसून इंद्र ऐरावतावर, महादेव नंदीवर, गणपती उंदरावर, प्रत्येक जण. तेव्हा दुपारचं स्नान गौतम करीत होते आणि गौतमजी प्रत्येकाला विचारायचे अरे देवता लोक जल्दबाजी में कहा जा रहे. प्रत्येक जणाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसावं तर मागचं ओव्हरटेक करून गेलं म्हणजे डिझेलही गेलं नंबरही गेला. कोणी सांगत नव्हतं. पण गणपती बापाचं वाहन थकलं, वेग मंदावला आणि थकण्यासाठाच कार्यक्रम आहे. निदान तब्येती पाहू पाहू तर मोटरसायकली वाटल्या पाहिजे होत्या. तुम्ही विचार करा. एवढा मोठा गणपती त्याला एवढासा उंदीर. मग कधी कधी 120 किलो वजनाचा माणूस लोणावून चालतो तो काळा धूर बघितल्यावर वाईट वाटतं आपल्याला. अरे यालाही उंदीरच भेटला रे. वेग मंदावला ना. गणेश जी जल्दबाजी में देवता लोग का जा रहे. ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार. आणि गणपती निघाले. रामा गौतम दुपारचं स्नान आटोपून येत होते. आश्रमाकडे एक कपिला गाय व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं. गाय पृथ्वीचं रूप आहे. त्या गायीला ओल्या कपड्यानं 5 प्रदक्षिणा घातल्या गौतमाने. 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल ब्रह्मदेवाने अहिल्या गौतमाला दिली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. पार शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कोर्यात सदा मंगलम शुभ मंगल तेव्हा पोहोचले बरं काही 120 वाले. सर्वात जास्त राग आला इंद्राला. काय ब्रह्मदेवा असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात कशाला दिली. नाही वशिला वगैरे नाही काही नाही. हे म्हातारा तर आंघोळ करतो नदीत. आम्हाला ओव्हरटेक करून आलं ना याला कशी. अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या राव. आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्याबद्दल माझी अहिल्या मी त्याला दिली. ठीक आहे ठीक आहे इंद्र म्हणतात मला. एकदा तरी बाद आणेल तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले रामा. एक दिवस मध्यरात्री इंद्र गौतम झाला. अग्नीला कोंबडं केलं. रात्रीचे 12 वाजलेले. त्या परिसरात येऊन इशारा केला आणि कोंबडा आरवला. कोंबडं अरे का सोम्या पूर्वीचं कोंबडं नियमात वरडत होतं रे. आता दिवसाच्या 4ला पहाट आहे का रे तुझं कोंबडं. कुठून आणले हे शंकरीत कोंबडं. याला पूर्वीचे कोंबडे नियमात. कोंबड्यानं बाग दिली याचा अर्थ नियमात.
तर मला वाटलं वेळ स्नानाची आहे. स्नानाला गेले रामा. इकडे हा नकली गौतम आश्रमात प्रवेश करता झाला. तिकडे साक्षात गंगा बोलली, माघारी फिरा गौतमा, स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे. स्नान न करता गौतम वापस दरवाजावर थाप मारे, दारोगाड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो. आतला कोण? घाईनं दरवाजा उघडला तर नकली गौतम म्हणजे इंद्र पळून जाऊ लागला. तर असली गौतमाचे लाल डोळे. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली भगे. उशाब्द्या महाराज, धनुष्यभंगाचा नावाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. आणि मग बघितलं अग्नी. काय अग्नी? कोंबडा ऊन केली का मदत? शाप आहे तुझ्या, ज्वाला काळा पडतील. हा शाप गौतमाचा. म्हणून उसाचं पाचट पेटवा, नाहीतर रॉकेलची चिमणी. वरचे टोक काळे, तुझ्या ज्वाला काळा पडतील. घाबरला अग्नी. उशाब्द्या, जा सर्व भक्षक होशील. मग वल जळतं वाढलं. आता अहिल्या लटलट कापत होती. यांना एवढा शाप माझं कसं होता? तिच्याकडे लाल डोळे केले गौतमानं. ती गडबडा डोकं बदलून घेऊ लागली. क्षमा करा स्वामी, एवढा गुन्हा माफ करा स्वामी, एवढा अपराध पोटात घाला स्वामी, क्षमा करा स्वामी. पतिदेव क्षमा करा, गुन्हा माफ करा, क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस पाषाण. उशाब्द्या महाराज, त्रेतायुगातनं राम या रस्त्यानं जातील, त्यांच्या रजक्कनान तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली आणि प्रार्थना केली, चरण कमलर्जाच्या हाती कृपा करो रघुवीर. प्रभू जिकडनं वारा येतो तिकडनं उभे झाले, पाय उंच धरला, पायाला चिकटले धुळीचे कण. जेव्हा शिळेवरती आले, अहिल्याचा उद्धार झाला. आता मी काही त्रास दिला नाही तुम्हाला, पण 5 मिनिट त्रास देतोच. एक भजन पाठ आहे तुम्हाला, रघुपती राघव राजाराम आणि पतित पावन. बस. अरे पण याच्यात 5 शब्द आहे बरं का, थोडं मोजा मोजा. पहिला रघुपती, मग राघव, राजाराम, पतित पावन, सीताराम. आणि नुसते शब्द नाही, ऐतिहासिक क्रम आहे डोंगरे बाबा. रघुकुल में जन्म लिया तो रघुपति, कौशल्या मां बड़े प्यार से राघव करके बुलाती तो राघव, ज्येष्ठ पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आई तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया माने पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. 1 घंटे के बाद बनने वाले सीताराम. रघुपति, राघव, राजाराम. 4 बजे हो गए पतित पावन, 5 बजे तक बनने गए सीताराम. आता कळलं भजन? हा बस, हात वर करा सर्वांनी. शाबास, वा वा. एका ताला. रघुपती रघुपती, वा वा. अरे स्वामीजी समाधीत नाचत असतील, माझे लेकर कसं भजन करतात? रघुपति, ये है मौजपुरी की मौज. सीताराम पतित, वाह वाह, शाबाश. सीता पतित, आहा. रघुपति, असं एका तालात.
रघुपति राघव शाबाश धन्यवाद ईश्वर ईश्वर अल्लाह ये कल्याणी नहीं चंद्रभागा है कार्तिक की वारी ईश्वर ईश्वर अल्लाह सबको जरा हात वर करा चांगलं दिसतं इकडे रघुपति भजन करो संयोजक ये बात मन में जहाँ देखे वाह संतोषराव वाह मन मेरा मन मेरा जहाँ देखे वहाँ राम ही राम रघुपति राघव आज के आनंद की विजय रघुपति राघव शाबाश शाबाश सीताराम भज प्यारे तू सीता सीता बसा मावल्या खाली कधी उठला समाज मलाही माहित नाही तो आनंद आवडत नाही ना
वा वा, शाबास शाबास. तुमचा हा आनंद पाहून समाधीत स्वामी महाराज डोलत असतील की माझे लेकर कसं भजन करतात. त्यांना धारा लागल्या असेल डोळ्याला आनंदाश्रूच्या. बस आनंद आहे. डोंगरे बाबा पाहता पाहता संपले भाऊ 3 दिवस. हो ना, काहीच कळलं नाही कधी संपले. मजा आहे. शांतता ठेवा. हे प्रेमाचं बोलणं आहे पण ऐकतात ते. अहिल्या उद्धार जमला. आता थोडक्यात आहे बरं का मावल्यानं, थोडक्यात आहे. अहिल्या उद्धार करून